तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला समजलं असेल मी आज गड किल्ल्यांवरती नाहीये आणि मी आज घरून हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवायचं एकच कारण की जो की आता हिंदीमध्ये जो छावा पिक्चरचा ट्रेलर रिलीज झालाय त्याच्यावरती खूप सारी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे. तुम्ही बघाच माध्यमांमध्ये आता युट्यूबवरती सगळीकडे कॉन्ट्रोवर्सी. पिक्चरचा डायलॉग तुम्ही ऐका. शेर नहीं रहा, लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है. म्हणजे या पिक्चर वरून म्हणजे हा जो पिक्चरचा ट्रेलर आहे आणि ट्रेलरचा पहिलाच वर्ड आपण बघितला ना, म्हणजे ऐकूनच एवढं अंगावरती शहारे आले ना. हॅट्स ऑफ आहे विकी कौशलने जे काम आणि जी भूमिका निभावली ना यामध्ये. आयुष्यभर सांगतोय मराठी पिक्चर मध्ये असं पिक्चर काढलं नाही. आपलं निर्माता आहेत ते उतेकर सर. आणि खूप सारे मूवीज वगैरे केलेत आणि आता ही विकी कौशल्य याची भूमिका आपण सगळ्यांनी बघितलीच ट्रेलर माध्यमातून. खरंच खूप मस्त आहे. हा अभिनेता खूप गाजलेला आहे. त्याने काही पण पिक्चर करूयात किंवा काय पण असू दे, आपल्याला काय त्याच्याची घेणदेण नाही. पण हा जो छावा पिक्चर आहे ना, यामध्ये त्याने जी भूमिका मांडली आहे ना, ती एक नंबर आहे. आणि आपले जे उतेकर सरांनी हा पिक्चर निर्माण करायला म्हणजे पूर्ण इतिहासाचा सलोख अभ्यास करूनच केला असेल असं मला तरी वाटतं. आणि आता सध्या काय कॉन्ट्रोवर्सी चालू आहे की महाराज लेझिम खेळत होते का त्या काळामध्ये, किंवा डान्स करतायत, हे करतायत, ते करतायत. पण सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की लेझिम हा महाराष्ट्राचा पौराणिक खेळ आहे. आणि आजकाल आपण बघू शकता आपली जी सगळ्यांनी इंग्लिश मीडियममध्ये आपले सगळ्यांचे पोरं टाकले असतील, त्या पोरांना विचारा तुम्ही, तुम्हाला लेझिम हा खेळ माहिती आहे का? नसेल माहिती शहरातल्या लोकांना तरी. गावाकडच्या माणसांना माहिती आहे. अजून पण काय काय जत्रेत यात्रेत वगैरे खेळला जातो लेझिम खेळ. शेरण्यांच्या वेळेस देवाची पालखी असेल त्यावेळेस हा लेझिम खेळ गावामध्ये खेळलाच जातो. तर याच्यामध्ये तुम्ही काही वेगळा उद्देश घेऊ नका की लेझिम संभाजी महाराजांना नाचवताना वगैरे दाखवलं. पण मला एका ह्या आखलीच्या कांदांना हे सांगायचं इच्छितो की तुम्ही इथून मागे जो इतिहास बघू शकता की संभाजी महाराजांना किती बदनाम करण्यात आलं. आता खरा इतिहास येतोय ना पिक्चर मार्फत, मूव्हीज मार्फत वरती येतोय ना, तर तुम्ही का असं करतायत? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे या पिक्चर मधून मला तरी असं वाटतं की पूर्ण आपला जो हिंदू समाज आहे ना, तो जागा होईल. आणि आपल्या सगळं काही काहींना वाटतं की जे उत्तेकर आहेत ते मराठी आहेत, त्यांनी हिंदीमध्ये का सिनेमा बनवला. पण हिंदीमध्ये पूर्ण भारतभर प्रसारित होणार आहे हा पिक्चर. आउट ऑफ इंडिया पण प्रसारित होणार आहे हा पिक्चर. म्हणजे प्रत्येक हिंदूकडे हा पिक्चर जाईल. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तो पोहोचवलाच गेला पाहिजे. माझं तर हेच म्हणणं आहे. मी एक इतिहासप्रेमी आहे. मी एक दुर्गवेडा आहे. मला संवर्धन करायची आवड आहे. माझ्या व्हिडिओज मार्फत गडकिल्ल्यांच्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. तर यामध्ये कॉन्ट्रोवर्सी बंद करा. तुम्ही पिक्चर बघायचा ना, काहीतरी घ्या त्याच्यामधून चांगलं योग्य. ते मी बोलत नाही असं की हा पिक्चर पूर्णतः बरोबर बनवला आहे की असाच बनवताच ना. पण या पिक्चर मधून ना तुम्हाला जे काही घ्यायचं ना चांगल्या गोष्टी, त्या तुम्ही नक्कीच घ्या चांगल्या गोष्टी. आणि संभाजी महाराजांचा इतिहास आहे ना, आता हिंदी पिक्चर काय बनवलेत बॉलिवूडवाल्यांनी, जोधा अकबर, यो लसूण वगैरे, हे पिक्चर जोधा अकबरचा इतिहास सांगताय का तुम्ही? हा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोण सांगणार? कोण सांगणार? आता येत आहेत ना मूवी, आता हे पिक्चर येत आहेत ना, या मार्फत तरी आपल्या महाराजांचा इतिहास सगळ्यापर्यंत पोहोचतोय. बॉलिवूडवाल्यांनी काय केलं? बॉलिवूडवाल्यांनी जोधा अकबरचे व्हिडिओ, फोटो हे बनवलेत. काय काय केलं यांनी? तेच केलेत ना, तुमच्यापर्यंत खोटाच इतिहास पोहोचवला ना आतापर्यंत. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा, जोधा अकबर एवढा फेमस झालेला तेव्हा काय केलं त्यांनी रे? काय केलं त्यांनी? आकला पाहिजे ना तुम्हाला पण. कॉन्ट्रोवर्सी करतायत. अरे मी एकच बोलेल की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे ना, एकदा बघा तुम्ही. एकदा वाचा कादंबऱ्या. हा, संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेत त्यांनी, जरा वाचा. छत्रपती संभाजी महाराजांविषयी म्हणजे बोललं जरी ना, अंगावरती ना शहारे उभे राहतात, शहारे. एकदा वडू तुळापूरला जाऊन बघा. एकदा बहादूरगडावरती जाऊ बघा. छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं संगमेश्वरांना. एकदा जाऊन बघा. सरदेसाईच्या वाड्याच्या इथे जाऊन बघा. तिथं पण अजूनही पुरातन मंदिर आहेत. असं बोललं जातं की त्या पुरातन मंदिराची इथे संभाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं.
तुम्हाला जर इतिहास माहिती नसेल ना दादांनो, प्लीज कॉन्ट्रोवर्सी करू नका. इतिहास पूर्णपणे वाचा आणि त्याचा अभ्यास करा. आणि आतापर्यंत कोणत्याच माणसाने एवढा इतिहासाचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांविषयी वगैरे ना पिक्चर नाही बनवले. संभाजी 1689 हा पिक्चर मध्ये रिलीज होऊन दिला का? नाही दिला ना. आता रिलीज झाला तो. किती वर्ष त्याच्यावरती बोर्डाने लावलेली ना. ठीक आहे ना. आता रिलीज होतोय तो होऊ द्या. बघा, तुम्हाला जे काही चांगलं वाटेल ना ते तुम्ही घ्या आणि जे तुम्हाला वाईट वाटेल ना ते सोडून द्या प्लीज. ही नम्र विनंती असेल. पण ट्रेलर बघताना अंगावरती ना अक्षरशः शहारे आले. तुम्हाला ना मी सांगू शकत नाही. 14 फेब्रुवारीला जरा सिनेमागृहामध्ये जा, छावा पिक्चर बघा. 14 फेब्रुवारीला आपल्या मुलांना मुलांना देखील दाखवा. हे फालतूचे पिक्चर नका दाखवू हो. इतिहास दाखवा. इतिहास, महाराष्ट्राचा पौराणिक इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. कोणत्याच राज्याला लाभला नाहीये आणि कोणत्याच देशाला नाही लाभलाय असा हा महाराष्ट्राचा पौराणिक इतिहास आहे. ह्या महाराष्ट्रामधून सगळं काम केलं जातं देवदेश धर्माचं. ठीक आहे. तर एकच विनंती राहील की कॉन्ट्रोवर्सी बंद करा. माझा हा व्हिडिओ लईच मोठा झाला असेल. मी काय भाष्य देत नाही जास्त काही. आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला दाखवतो. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। इथे एक शब्द चुकला त्यांचा. त्याने टाकले की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. पण ऍक्च्युली हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं इथे वर्डिंग करायला पाहिजे नव्हतं. पण हा माहिती आहे, इथं मान्य आहे मला, इथं चुकलंय तुम्ही की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, पण हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं तिथे टाकायला पाहिजे नव्हतं. तो एक पॉइंट मी धरतो. अजून आता लेजिमचा पॉइंट चालू आहे सध्या, तर सगळे कॉन्ट्रोवर्सी तोच करतायत. आणि काहींच्या बुडाला जास्त आग लागली आहे. कारण की आहे ना, छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य तो इतिहास आजकाल हिंदू जनांपर्यंत पोहोचवण्यात येते. हिंदू तरुणांपर्यंत, हिंदू घरांपर्यंत आजपर्यंतचा जो काही चुकीचा इतिहास सांगितला ना, तो बरोबर इतिहास आता लोकांपर्यंत येतोय. त्याच्यामुळं काही लोकांच्या बुडाला आग लागली आहे. एक सांगू इच्छितो, औरंग्या बघा काय खानदान की लाश पर खड़े होकर हमने ताज पहना था। ही यांची लायकी बघितलं. ही यांची लायकी. हे स्वतःच्या खानदानाला मारून हे बसलेले. एकदा नक्की दर्शन घ्या वडूतुळापूरला जाऊन. महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा. अरे त्या राजांमुळं आपण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, छत्रपती संभाजी महाराजांमुळं आपण आज आहे आणि आपल्या मंदिरावरती कळस आहे. नाहीतर करायला लागली असती, बादशाह मेरे घर में मेरे बेटे की शादी है, मंडप डालू क्या? बादशाह मेरे घर में पप्पा का श्राद्ध है, मंडप डालू क्या? हे आता तुम्हाला करायला नाही लागत. आता व्यक्ती स्वातंत्र्य आहेत. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे. संभाजी महाराजांनी जेवढ्या यातना भोगल्यात ना धर्मासाठी, आपल्याला जरी मुंगी सुद्धा किंवा मच्छर जरी चावलं ना तरी आपल्याला हे होतं. पण त्यांना 14 दिवस हलाल करून मारलं रे. कधी कवी कलेशांच्या आहे ना कविता वाचा, कवी कलेशांच्या कविता, मग तुम्हाला समजेल की संभाजी महाराजांना कसं मारलं. अरे डोळे काढले रे, डोळे काढले, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या. अरे आपल्याला थोडं जरी असं आगेजवळ गेलो तरी आपल्याला चटका बसतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लावाच्या सळ्या घातल्या. अंगावरची कातडं अशी काढली रे त्या मुघलांनी. असे काढून मीठ लावलं. मीठ लावून काय त्या राजाची अवस्था असेल, काय असेल विचार करा ना. देवदेश धर्मासाठी राजा तो लढला आपल्यासाठी. अजून अरे इतिहास वाचा ना. इतिहास वाचताना ना अंगावरती काटे येतात. आणि म्हणजे जरी तुम्ही वडूतुळापूरला गेले ना, तिथं जरी जाऊन बघितलं ना तुम्ही, संगमावरती वगैरे, संगमेश्वरावरून बहादूरगडावरती नेलं, बहादूरगडावरून हलाल करून त्यांनी तुळापूरला आणलं. काय सांगू तुम्हाला इतिहास. एकदा ग्रंथ वाचा, एकदा कादंबऱ्या वाचा, एकदा इतिहास वाचा महाराजांचा. कधी न युद्ध हरलेला राजा आहे माझा छत्रपती संभाजी महाराज.
आणि त्यांच्यामुळे आज आपण आहे. आणि आपल्याला लाजा वाटायला पाहिजे ना, आपण कोणाविषयी कॉन्ट्रोवर्सी करतोय. माझा राजा नमला नाही कोणापुढे. एवढं मुघल सैनिक होतं, कोणापुढेच नाही नमला माझा राजा. माझ्या राजांमुळे आपण सगळे आहेत रे. तर बघा, तुम्हाला हा पिक्चर हे करा आणि कॉन्ट्रोवर्सी कृपया करून बंद करा रे. तुम्हाला जर या पिक्चर मधून काय घ्यायचं असेल ना, चांगलं ते घ्या आणि वाईट असेल ना ते तिथंच सोडून द्या तुम्ही. ठीक आहे, पण कॉन्ट्रोवर्सी बंद करा. राजा हो, कॉन्ट्रोवर्सी बंद करा प्लीज, रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. आणि उत्तेकर सरांना खरंच हॅट्स ऑफ आहे. असा मूवी बनवलाय त्यांनी, तो पण हिंदीमध्ये. हिंदीमध्ये का बनवला असेल ते मी माझ्या अनुषंगाने सांगतो, की सगळ्यांपर्यंत इतिहास हा पोचावा म्हणून त्यांनी, उत्तेकर सरांनी हा मूवी बनवलाय. मी पिक्चरचं प्रमोशन वगैरे कधी करत नाही आणि आजपर्यंत मी कधी केलं नाही आणि मला येतही बी नाही. एक मराठी माणूस आहे, हाडाचा मराठी माणूस, दुर्गसेवक आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा न जाणे का इतिहास वाचल्यावरती ना, आणि नाव जरी काढलं ना तरी अंगावरती ना शहारे उभे राहतात. ठीक आहे, चला जास्त काय बोलत नाही. मला जस्ट व्हिडिओ बनवायची होती. आधी ती केवढी मोठी होते ते मला नाही माहिती, पण नक्की एकदा सिनेमागृहामध्ये जाऊन ना 14 फेब्रुवारीला नक्की जाऊन बघा. महाराष्ट्राचा पौराणिक वारसा तरी पुढे येईल ना. गड किल्ले लेण्या वगैरे सगळे काय आहेत महाराष्ट्रामध्ये. अरे चांगला चांगला इतिहास आपल्या सगळ्यांना बघायला लागेल. या देशापर्यंत आपल्या महाराष्ट्राचं चांगलं नाव जाईल ना. ठीक आहे, विचार करा. जास्त काय बोललो असेल तर सॉरी, क्षमा असावी. जेवढं मला अज्ञात होतं तेवढं मी बोललो. आणि खूप काही इतिहास आहे माझ्यापर्यंत बोलायला. मला खूप इतिहास बोलता येईल, पण मला ना जास्त काही व्हिडिओ म्हणजे वाढवायची नाही. नॉर्मली मला जेवढं काही सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. बघा, पटलं तर घ्या, ना ते सोडून द्या तुमच्यावरती. आणि